नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत। आजची तारीख आहे 17 मार्च आणि मित्रांनो, आपल्याला तर सगळ्यांनाच माहिती आहे कांद्याची काढणी ही चालू झालेली आहे आणि बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक आणि उन्हाळ कांद्याची आवक कमीपैकी आहे, पण लाल कांद्याची आवक ही बऱ्यापैकी आपल्याला बाजार समित्यांमध्ये बघायला मिळते। तर आजच्या बाजार समित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक किती प्रमाणात आहे आणि कशा प्रकारे त्यांना बाजारभाव मिळालेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर। पण त्याही अगोदर तुम्हा सर्वांना मला एकच सांगणं आहे की तुम्ही रोजचे रोज मी तुम्हाला जे म्हणत असते की मी आपल्या चॅनलवरती रोज ताजे बाजारभाव घेऊन येत असते, की ज्या तारखेचेच बाजारभाव असतात त्याच तारखेचे घेऊन येत असते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शेतमाल कांदा आहे आणि तारीख आहे ती आजची 17/3/2026। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती ही बघणार आहोत कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 6,644 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 4,172 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 10,308 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये। खेड चाकण या बाजार समितीमध्ये 300 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,200 रुपये। सातारा या बाजार समितीमध्ये 158 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये। जुन्नर अळेफाटा या बाजार समितीमध्ये 4,887 क्विंटल चिंचवड ह्या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये। सोलापूर या बाजार समितीमध्ये 38,847 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,550 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये। त्याचबरोबर येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 6,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 870 रुपये आणि सर्वसाधारण भाव 725 रुपये। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 8,500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,215 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 3,320 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये। त्याचबरोबर सिन्नर या बाजार समितीमध्ये 2,270 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,201 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,030 रुपये। सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 294 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। चांदवड या बाजार समितीमध्ये 16,455 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 780 रुपये। मनमाड या बाजार समितीमध्ये 1,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये। पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 1,415 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 660 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,012 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 5,553 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये। पुणे या बाजार समितीमध्ये 12,316 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 4 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 1,600 रुपये होता। पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 685 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,150 रुपये।
पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 18,400 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 5,625 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,451 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,350 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे कांद्याचे बाजारभाव हे बघितलेले आहेत आणि आवकेनुसार आपल्याला कांद्याचे बाजारभावसुद्धा समजलेले आहेत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी रोजच्या तारखेचे बाजारभाव हे रोज घेऊन येत असते. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची मला अशी सांगायची की उन्हाळी कांद्याची आवक ही फक्त पिंपळगाव बसवंत याच बाजार समितीमध्ये होते आणि तीही आवक जी होती ती 5,625 एवढीच क्विंटल एवढंच हे होतं, म्हणजे म्हणायचं की आवक ही त्या बाजार समितीमध्ये होते. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.